नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा आयटे शिर्डी. आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये व्हॉल्व्ह संदर्भात माहिती पाहणार आहोत. व्हॉल्व्ह तर आपण सध्या हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक या संदर्भात माहिती पाहत असताना या अगोदर आपण एक 2-3 लेसन पूर्वी हायड्रॉलिक, त्यामध्ये सिलेंडर, प्रेशर कंट्रोल व्हॉल्व्ह, न्यूमॅटिक, अगोदरच्या लेसनमध्ये टाइप्स ऑफ कॉम्प्रेसर आणि आज आपण व्हॉल्व्ह संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर या व्हॉल्व्ह संदर्भात माहिती पाहत असताना प्रथम इंट्रोडक्शन, प्रस्तावना व्हॉल्व्ह संदर्भात आपण पाहूया. ते हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक सिस्टीममध्ये हे व्हॉल्व्ह उपयोगात आणले जातात. तर व्हॉल्व्ह वर्किंग एलिमेंटचे त्याच्यामध्ये सिलेंडर, मोटार वगैरे ऑपरेशन किंवा ऑपरेटिंग सिक्वेन्स यावर नियंत्रण करण्याकरता सिग्नल कॉम्पोनंटचा आणि कंट्रोल कॉम्पोनंटच्या साधनांचा उपयोग होतो. या सिग्नल कॉम्पोनंट्स आणि कंट्रोल कॉम्पोनंटला व्हॉल्व्ह असे म्हणतात. तर न्यूमॅटिक सिस्टीम किंवा न्यूमॅटिक कंट्रोल सिस्टीममध्ये सिग्नल कॉम्पोनंट, नियंत्रण कॉम्पोनंट आणि कार्य करणाऱ्या भागांचा समावेश होतो. सिग्नल आणि नियंत्रण कॉम्पोनंट हे काम करणाऱ्या भागांना ऑपरेशन क्रमानुसार कार्य करण्यास भाग पाडतात. त्यास व्हॉल्व्ह असे म्हणतात. व्हॉल्व्ह हे असे एक साधन आहे की ज्याच्या साहाय्याने हालचालीची दिशा बदलविणे, त्याचप्रमाणे दाब आणि माध्यमांचा वाहण्याचा म्हणजे प्रवाहाचा दर नियंत्रित करणे, तसेच कंट्रोलिंग म्हणजे रेग्युलेटिंग, चालू किंवा बंद करणे, याचे नियंत्रण करणे कामी व्हॉल्व्हचा उपयोग होतो. तसेच सिलेंडर अथवा मोटारचे चलन अथवा भ्रमण यावर नियंत्रण करणे, प्रवाहाचा मार्ग खुला करणे अथवा बंद करणे इत्यादी प्रकारची कामे करताना या व्हॉल्व्हचा उपयोग होतो. तर अशा या व्हॉल्व्हचे कामाच्या स्वरूपानुसार किंवा कार्यानुसार 5 गट पडतात. तर या व्हॉल्व्हचे 5 गट पडतात. त्यामध्ये एक डायरेक्शन व्हॉल्व्ह, त्याला वेव्ह व्हॉल्व्ह असं म्हटलं जातं. दुसरा जो प्रकार आहे गट नॉन रिटर्न व्हॉल्व्ह, तिसरा प्रकार किंवा गट प्रेशर कंट्रोल व्हॉल्व्ह, 4 फ्लो कंट्रोल व्हॉल्व्ह आणि 5 शट ऑफ व्हॉल्व्ह. तर असे हे या व्हॉल्व्हचे त्याच्या कार्यानुसार हे 5 गट पडतात. त्याच्यामध्ये आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत डायरेक्शन व्हॉल्व्ह. या डायरेक्शन व्हॉल्व्ह संदर्भात माहिती पाहत असताना डायरेक्शन व्हॉल्व्हच्या साहाय्याने हवेच्या झोताने अवलंबिलेल्या मार्गक्रम नियंत्रित केला जातो. हा हवा सुरू करणे, हवा बंद करणे किंवा हवा म्हणजे एअर वाहण्याची दिशा यांचं नियंत्रण करणे या कामी न्यूमॅटिक सिस्टीममध्ये याचा उपयोग, डायरेक्शन व्हॉल्व्हचा उपयोग होतो. त्यानंतर पुढच्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण माहिती पाहणार आहोत रिप्रेझेंटेशन ऑफ डायरेक्शनल व्हॉल्व्ह. तर त्या संदर्भातली माहिती. तर सर्किट डायग्राममध्ये व्हॉल्व्ह दर्शविणे कामी सिम्बॉलचा वापर केला जातो. हे सिम्बॉल व्हॉल्व्हचे कार्य दर्शवतात. हे सिम्बॉल असे वेगवेगळ्या प्रकारचे असे सिम्बॉल असतात. चौरस आकृती, त्यानंतर असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हॉल्व्हचे सिम्बॉल हे व्हॉल्व्हचे कार्य करतात. परंतु त्यांची रचना कोणत्या तत्वावर आहे, कार्य करते हे दर्शवित नाहीत. व्हॉल्व्ह स्विचिंगच्या अवस्था या व्हॉल्व्हच्या स्विचिंगच्या अवस्था आहेत या चौरसाच्या साहाय्याने पुढील आकृतीत त्या दाखवल्याप्रमाणे दर्शवलेल्या असतात. त्यामध्ये पहा ए बी सी डी ई एफ अशा या वेगवेगळ्या पद्धतीच्या अवस्था त्या व्हॉल्व्हच्या दाखवलेल्या आहेत.
त्यामध्ये एकमेकाशी जोडलेले चौकोन वॉलच्या स्विचिंग अवस्था दर्शवतात. तर यामध्ये ही आकृती आहे. या आकृतीमध्ये वॉल स्विचिंगच्या अवस्था या चौरसाच्या सहाय्याने दाखवल्या जातात. त्यानंतर या बी आकृतीमध्ये एकमेकाशी जोडलेले चौकोन आहे 2 पहा या ठिकाणी. हे 2 चौकोन वॉलच्या स्विचिंग अवस्था दर्शवितात. त्यानंतर ह्या शी आकृतीमध्ये कार्य आणि कार्य करण्याचे तत्व चौकोनात काढलेले. पहा या चौकोनामध्ये एक बाण दाखवलेला आहे. तर कार्य आणि कार्य करण्याचे तत्व चौकोनात काढले जातात. लाईन्स पाथ फ्लो दर्शवितात आणि बाणाची टोके प्रवाहाची दिशा दर्शवितात. हे जे बाण आहे त्याचे टोके आहेत ही प्रवाहाची दिशा त्या न्यूमॅटिकची दिशा दर्शवितात. त्यानंतर पुढच्या या डी आकृतीमध्ये सांगितलेल्या दर्शवलेल्या चित्रातली माहिती आपण पाहूया. शट ऑफ पोझिशन. शट ऑफ पोझिशन या 90 अंशाच्या कोनात काढलेल्या 90 अंशाच्या कोनात काढलेल्या रेषेने दर्शवल्या जातात. त्यानंतर पुढची ही आकृती ही या आकृतीनुसार पॉस्टच्या डॉटच्या साहाय्याने 5 जंक्शन जोड दर्शवतात. या डॉटच्या पॉइंटच्या किंवा डॉटच्या साहाय्याने 5 जंक्शन जोड दर्शवतात. उदाहरणार्थ 3 टू वे वॉल फिगर. आता या ठिकाणी फिगर एफ या आकृतीत दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी वॉल तर 3 टू वे वॉल दाखवलेला आहे. हा जो वॉल दाखवलेला आहे एफ. तर 3 टू वे वॉल या पुश बटनचा या ठिकाणी बटन आहे. या पुश बटनच्या साहाय्याने कार्यान्वित केला जातो. त्यामध्ये 3 टू वे वॉलमध्ये 3 फ्लो पाथ आणि 2 स्विचिंग अवस्था असतात. तर 4 टू वे वॉल मध्ये 4 फ्लो आणि 2 स्विचिंग अवस्था असतात. तर दाबाच्या प्रत्यक्ष वापरामुळे कार्यान्वित होतो व स्प्रिंगमुळे रिसेट होतो. तर आता सांगितलेल्या 4 टू वे वॉल नुसार त्यासाठी 4 फ्लो पाथ आणि 2 स्विचेस पोझिशन असतात. तर त्यामध्ये AB ही फ्लो पाथ दर्शवते. त्या खालच्या ही 4 टू वे वॉल आहे ह्याच्यामध्ये हा A आणि हा B हे फ्लो पाथ दर्शवतो. तर हा जो R आहे हा एक्झॉस्ट शक्ती प्रेरणा लाईन दर्शवतो. तर त्याच्यामध्ये हा जो P शब्दप्रयोग दिलेला आहे या ठिकाणी तो प्रेशर लाईन दर्शवतो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे डायरेक्शन कंट्रोल वॉल्व. डायरेक्शन कंट्रोल वॉल्व डीसी वॉल्व त्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ वॉल्वमध्ये खाली पपेट वॉल्वमध्ये पुढे बॉल शेट वॉल्व आणि डिस्क शेट वॉल्व असे 2 प्रकार येतात. त्यानंतर स्लाइड वॉल्वमध्ये लॉंजिट्युडिनल स्लाइड वॉल्व, त्याच्यानंतर लॉंजिट्युडिनल फ्लॅट स्लाइड वॉल्व आणि प्लेट स्लाइड वॉल्व त्याला बटरफ्लाय वॉल्व असं म्हटलं जातं. अशा या वॉल्वचा यामध्ये समावेश होतो. त्याच्यामध्ये आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत पपेट वॉल्व्स. पपेट वॉल्व्स मध्ये बॉल, डिस्क, प्लेट्स किंवा कोन्स यांच्या साहाय्याने वॉल्व उघडले जातात किंवा उघडलेले वॉल्व बंद केले जातात. इलेक्ट्रिक शील्डच्या साहाय्याने बॉल शीट हे शील्ड बंद केले जातात. शीट वॉल्वमध्ये फार कमी भाग घासणारे, झिजणारे असतात. त्यामुळे त्यांचे सर्व्हिसिंग आयुष्य दीर्घकाळ असते. ते घाणीस असंवेदनशील असतात व दणकट बसवलेले असतात. यामध्ये कार्य करणारा दाब हा हवेचा दाब तसेच रिसेट स्प्रिंगच्या दाब यांच्यापेक्षा जास्त असतो. अशा प्रकारे ही माहिती पपेट वॉल्व संदर्भात सांगता येईल. त्यानंतर पुढच्या 3 टू वे वॉल्वच्या अनुषंगाने आपण माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी आकृतीत 3 टू वे वॉल्व संदर्भातली माहिती
आपण पाहूया. तर या वॉलमध्ये 3 वे वॉलमध्ये 3 फ्लो पाथ प्रवाह रस्ते आपण म्हणतो त्याला. 3 फ्लो पाथ प्रवाह रस्ते आणि 2 स्विचिंग अवस्था असतात. या वॉलची सर्वसाधारण अवस्था ही बंद असते. 3 वे वॉलची सर्वसाधारण अवस्था बंद असते. सर्वसाधारण अवस्थेत पी लाईन, या ठिकाणी ही पी लाईन आहे पहा, या ठिकाणी पी अक्षर, पी लाईन ही बंद असते व एक्झॉस्ट आर, या ठिकाणी ही आर एक्झॉस्ट हा कार्य करणाऱ्या लाईन एशी जोडलेला असतो. या आर एक्झॉस्ट हा या एशी जोडलेला असतो. प्लंजरच्या कार्यामुळे, आता याच्यामध्ये आतमधल्या असलेल्या प्लंजरच्या कार्यामुळे ए हा आरशी बंद असतो. हा जर ए हा प्लंजरच्या कार्यामुळे आरशी बंद असतो, बंद केला जातो. आणखीन दाबानंतर डिक्सी शीट पासून उचलले जाऊन कॉम्प्रेस्ड एअर पी कडून या ए कडे, या पी कडून ए कडे प्रवाहित होते व प्लंजर रिलीज झाल्यामुळे रिसेट स्प्रिंग व्हॉल्व बंद करते. तर या आकृतीत दाखवल्यानुसार साधारण अवस्थेमध्ये व्हॉल्व हा बंद असतो. याचा उपयोग हा 3-वे व्हॉल्वचा उपयोग प्रामुख्याने सिंगल ऍक्टिंग सिलेंडर किंवा अंतिम नियंत्रण करणाऱ्या भागामध्ये केला जातो. त्याच्यानंतर 3-वे व्हॉल्व नॉर्मल पोझिशन ओपन. 3-वे व्हॉल्व नॉर्मल पोझिशन ओपन. तर यामध्ये सर्वसाधारण अवस्थेत व्हॉल्व हा उघडा असतो. या 3-वे व्हॉल्व नॉर्मल पोझिशन ओपन, अगोदरचा क्लोज्ड आपण पाहिला बंद असतो आणि हा 3-वे व्हॉल्व नॉर्मल पोझिशन ओपन असतो. यामध्ये सर्वसाधारण अवस्थेमध्ये हा व्हॉल्व उघडा असतो व प्रेशर लाईन पीई, ही प्रेशर लाईन आहे पीई या वरच्या एशी जोडलेली असते. ज्यावेळी डिक्स कार्य करते तेव्हा पी ही एशी बंद होते. आणखीन दाबानंतर दुसरी डिक्स ही शिलिंग शीट पासून उघडले जाऊन ए हा आरशी, हा ए इकडच्या आर एक्झॉस्टची आरशी जोडला जातो आणि प्लंजर हा रिलीज झाल्यानंतर पी हा एशी, हा जो पी ए हा वरच्या एशी ओपन होतो. तर आर हा एक्झॉस्ट असलेला हा आर एक्झॉस्ट बंद होतो. सदर वॉल्व मॅन्युअली, यांत्रिकीद्वारे तसेच न्यूमॅटिक सिस्टीमद्वारा कार्यान्वित केला जातो. 3-वे वॉल्व नॉर्मल पोझिशन ओपन या संदर्भातली ही माहिती आपण पाहिली. आणि ते 3-वे वॉल्वचा सिम्बॉल दाखवलेला आहे. त्यानंतर पुढच्या मुद्द्याच्या अनुषंगाने 4-वे वॉल्व संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर या आकृतीनुसार ही माहिती पाहूया. या हॉलमध्ये, या 4-वे वॉल्वमध्ये 4 वे पाथ असतात. 4 पाथ फ्लो आणि 2 नावानुसार स्विचिंग अवस्था असतात, पोझिशन असतात. एका अवस्थेत पाथवे हा ए टू बी, आता हा ए टू बी, एका अवस्थेमध्ये ए टू बी असतो आणि ए टू आर उघडा असतो. ए टू आर उघडा असतो. ज्यावेळेस दोन्ही प्लंजर कार्यान्वित होतात, हे दोन असणारे प्लंजर ज्यावेळेस कार्यान्वित होतात तेव्हा एकत्रितरित्या पी टू बी, या पी पासून बी पर्यंत आणि ए पासून आर पर्यंत बंद होतात. तसेच एकाच वेळेस पी कडून बी कडे, पी कडून या बी कडे, पी कडून एकत्रित्या पी टू बी आणि ए टू आर बंद होतात. तसेच एकाच वेळी पी कडून ए कडे व बी कडून आर कडे आकृतीत दाखवल्यानुसार ते उघडे होतात. या व्हॉल्वचा उपयोग डबल ऍक्टिंग सिलेंडर मध्ये होतो. 4-वे व्हॉल्व हा डबल ऍक्टिंग सिलेंडर मध्ये वापरतात, तर 3-वे व्हॉल्व हा सिंगल ऍक्टिंग सिलेंडर मध्ये वापरतात. एवढं लक्षात ठेवावं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे
सॉलिनॉइड व्हॉल्व. सॉलिनॉइड व्हॉल्व. तर हा व्हॉल्व चालू होण्यासाठी, सॉलिनॉइड व्हॉल्व हा चालू होण्यासाठी आवश्यक तो प्रवाह इलेक्ट्रिकल डिव्हाइस, इलेक्ट्रिकल लिमिट स्विच किंवा इलेक्ट्रॉनिक कंट्रोलद्वारा प्राप्त होतो. याचा उपयोग दूर अंतरावरील व कमी वेळेस चालू असणाऱ्या वस्तूमध्ये केला जातो. हा जो सॉलिनॉइड व्हॉल्व आहे, हा व्हॉल्व चालू होण्यासाठी आवश्यक तो प्रवाह इलेक्ट्रिक डिव्हाइस, इलेक्ट्रिक लिमिट स्विच किंवा इलेक्ट्रिक कंट्रोलद्वारा प्राप्त होतो. त्याचा उपयोग दूर अंतरावरील व कमी वेळेत चालू असणाऱ्या वस्तूमध्ये केला जातो. त्यानंतर स्लाइड व्हॉल्व संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. पुढचा व्हॉल्वचा प्रकार स्लाइड व्हॉल्व. स्लाइड व्हॉल्व मध्ये बटरफ्लाय व्हॉल्व किंवा स्पूल फ्लॅट स्लाइड तसेच स्पूल स्लाइड यांच्या साहाय्याने ही जोडणी किंवा बंद केली जाते. जोडणी किंवा ही चालू बंद केली जाते. 4 टू स्लाइड व्हॉल्वचे उदाहरण आपल्याला या आकृतीत दाखवल्याप्रमाणे सांगता येईल किंवा त्या प्रकारची माहिती या स्लाइड व्हॉल्वमध्ये दिलेली आहे. त्यानंतर नॉन रिटर्न व्हॉल्व. नॉन रिटर्न व्हॉल्व. तर नॉन रिटर्न व्हॉल्वमध्ये एका दिशेत प्रवाह थांबविला जातो. म्हणजे नावावरून त्याच्या लक्षात येईल. नॉन रिटर्न व्हॉल्वमध्ये एका दिशेत प्रवाह थांबवला जातो, तर विरुद्ध दिशेने प्रवाह वाहण्यास सवलत दिली जाते. एका मर्यादेमध्ये कॉम्पोनंटच्या विरुद्ध डाउनस्ट्रीमच्या प्रेरणा दाब कार्य करतो व त्यामुळे शिलिंगकामी व्हॉल्वला सहकार्य होते. तर अशा प्रकारे ही माहिती नॉन रिटर्न व्हॉल्व. त्यानंतर चेक व्हॉल्व संदर्भात आपण माहिती पाहूया. चेक व्हॉल्व आकृती दाखवलेला चेक व्हॉल्व. चेक व्हॉल्व हा एक मार्गी असा व्हॉल्व आहे. त्यात एका दिशेने फ्लुइडचा प्रवाह जाऊ दिला जातो, मात्र दुसऱ्या दिशेने फ्लो आल्यास म्हणजेच विरुद्ध दिशेने फ्लुइड आल्यास मार्गास बंद करतो. एका बाजूने प्रवाह बंद करणे कामी तिरकस पृष्ठभाग, कोन्स, बॉल, प्लेट, डायफ्रामचा वापर करतात. या ठिकाणी पहा कोनिकल भाग दाखवलेला आहे. त्या कोन्स किंवा बॉल किंवा प्लेटचा डायफ्रामचा वापर एका बाजूने प्रवाह बंद करण्याकरता या चेक व्हॉल्वमध्ये त्याचा वापर केला जातो. अशा प्रकारे ही चेक व्हॉल्व संदर्भातली माहिती. त्यानंतर शटल व्हॉल्व. शटल व्हॉल्वलाच डबल कंट्रोल व्हॉल्व किंवा डबल चेक व्हॉल्व. पहा हा जो शटल व्हॉल्व आहे यालाच डबल कंट्रोल व्हॉल्व किंवा डबल चेक व्हॉल्व असे म्हणतात. यामध्ये दोन इनलेट, ज्यामध्ये एक्स आणि वाय, हा एक्स डाव्या बाजूचा आणि उजव्या बाजूचा वाय हे दोन इनलेट. तर ए हा वरच्या बाजूला असलेला ए आउटलेट असतो. जर दाब दिलेली हवा इनलेट एक्स वर कार्य करीत असेल, दाब दिलेली हवा या एक्स वर कार्य करीत असेल, तर वाय हे इनलेट, ऑपोजिटचे वाय इनलेट बंद होते व हवेचा प्रवाह एक्स कडून वरच्या ए कडे चालू असतो. या उलट हवेचा प्रवाह उलटा केला असता या वाय कडून वरच्या ए कडे वाहते व इनलेट एक्स त्यावेळेस या वायच्या ऑपोजिटचा एक्स इनलेट अवस्थेत त्या बंद असतो. सिलेंडर एक्झॉस्ट वेळी बॉल हा पूर्वीच्या स्थितीत त्यावरील दाब अवस्थेमध्ये तसाच राहतो. तर अशा प्रकारे ही शटल व्हॉल्व संदर्भातली माहिती. त्यानंतर थ्रोटल रिलीफ व्हॉल्व. थ्रोटल रिलीफ व्हॉल्व. तर थ्रोटल रिलीफ व्हॉल्वला स्पीड रेग्युलेटिंग व्हॉल्व, गती नियंत्रण व्हॉल्व म्हणून देखील ओळखले जाते. यामध्ये हवा, या थ्रोटल रिलीफ व्हॉल्वमध्ये हवा एकाच दिशेने वाहण्यास मोकळीक म्हणजे सवलत ही दिलेली असते. यामध्ये चेक व्हॉल्वद्वारे, या थ्रोटल रिलीफ व्हॉल्वमध्ये चेक व्हॉल्वद्वारे हवा एका दिशेने वाहण्यास पूर्णपणे अडथळा आणला जातो व नियंत्रित क्षेत्रफळातून हवेचा प्रवाह
चालू ठेवला जातो, तर विरुद्ध दिशेने हवा उघड्या चेक व्हॉल्व्हमधून या उघड्या चेक व्हॉल्व्हमधून पूर्णपणे सहज वाहू शकते. त्याच्या सहाय्याने न्यूमॅटिक सिलेंडरच्या गतीचं नियंत्रण केले जाते. अशा प्रकारे थ्रोटल रिलीफ व्हॉल्व संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर क्विक एक्झॉस्ट व्हॉल्व. क्विक एक्झॉस्ट व्हॉल्व, तर या व्हॉल्वचा उपयोग सिलेंडर पिस्टनची गती वाढविण्यासाठी होतो. सिंगल ऍक्टिंग सिलेंडरमध्ये परत येणे कामी लागणारा जादा वेळ यापुढे टाळला जातो. यामध्ये नियंत्रित करता येण्याजोगा दाब जोडणी P असतो. नियंत्रित करण्याजोगा दाब हा जो P असतो. नियंत्रित करण्याजोगा एक्झॉस्ट हा R असतो. तर आउटलेट वरच्या बाजूला हा A असतो. ज्या वेळेस जोडणी P वर दाब वापरात आणला जातो, ह्या P वर ज्यावेळेस दाब वापरात आणला जातो त्यावेळेस एक्झॉस्ट R हा या Pच्या ऑपोजिटचा R एक्झॉस्ट R हा चिलिंग डिकच्या साहाय्याने पूर्णपणे झाकला जातो. त्यामुळे हवा ही या ए मधून वरच्या बाजूला असलेल्या ए मधून प्रवाहित होते व P वरून दाब काढला असता या P वरून दाब काढला असता ए कडून येणाऱ्या वरच्या बाजूने ए कडून येणाऱ्या हवेमुळे P कडील व या P कडील जोडणी शिलिंग डिकच्या साहाय्याने बंद होते. बाहेर पडणारी हवा त्यामुळे कंट्रोल लाईनच्या पायलट व्हॉल्व मधून तसेच कमी जागेतून व लांबलचक जागेतून बाहेर पडण्याऐवजी सरळ वातावरणात प्रवाहित केला जातो. सदर व्हॉल्व हा जो काही क्विक एक्झॉस्ट व्हॉल्व हा सिलेंडरवर किंवा त्याच्या जवळात जवळ बसवणे त्यासाठी उपयुक्त ठरते. तर अशा प्रकारची माहिती या आकृतीत दाखवलेल्या एक्झॉस्ट व्हॉल्व प्रमाणे असते. त्याचा एक सिंबल या ठिकाणी दाखवलेला आहे एक्झॉस्ट क्विक एक्झॉस्ट व्हॉल्वचा. त्यानंतर पुढचा व्हॉल्वचा प्रकार आहे टू प्रेशर व्हॉल्व. टू प्रेशर व्हॉल्व, तर यामध्ये दोन इनलेट X आणि Y दोन इनलेट असतात. तर ए हा आउटलेट असतो, वरच्या बाजूला ए आउटलेट असतो. त्यामध्ये ज्यावेळेस दोन्ही इनलेट कडून सिग्नल उपयोगात आणले जातात, X आणि Y या दोन्ही इनलेट कडून सिग्नल उपयोगात आणले जातात, तेव्हा दाब दिलेली हवा प्रवाहित होते. एका बाजूकडील सिग्नल X किंवा Y द्वारे वापरात आला असता सिलेंडर मधील आउटलेट प्रवाह बंद केला जातो, कारण दाब दर्शित हवेच्या कडील बाजूचा प्रवाह बंद केला जातो. जर एकाच वेळेस दोन्हीकडील सिग्नल उपयोगात आले नाही तर पूर्वीचा सिग्नल आउटलेटकडे पुरवला जातो. जर दोन्ही सिग्नल वेगवेगळ्या दाबाचे असतील तर मोठा दाब दर्शवणाऱ्या बाजूचा व्हॉल्व बंद होतो. छोट्या दाबाकडील सिग्नल आउटलेट ए कडे वरच्या बाजूच्या आउटलेट ए कडे ट्रान्सफर केला जातो. टू प्रेशर व्हॉल्वला अँड एलिमेंट्स असे म्हणून देखील ओळखले जाते. याचा उपयोग हा अंतर्गत अटकाव म्हणजे अंतर्गत नियंत्रण साठी चेक फंक्शन व लॉजिक ऑपरेशन मध्ये प्रामुख्याने केला जातो. तर विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या या लेसनच्या माध्यमातून माहिती पाहत असताना व्हॉल्व संदर्भात ही माहिती पाहत असताना आपण आज या व्हॉल्वचे वेगवेगळे प्रकार या लेसनच्या अनुषंगाने आपण पाहिले. त्यामध्ये प्रामुख्याने प्रस्तावना आपण पाहिली की वर्किंग एलिमेंट्स, प्रामुख्याने त्यामध्ये सिलेंडर, मोटार वगैरे ऑपरेशन किंवा ऑपरेटिंग सिक्वेन्स यावर नियंत्रण करण्याकरता सिग्नल कॉम्पोनंटच्या आणि कंट्रोल कॉम्पोनंटच्या साधनाचा उपयोग होतो. या सिग्नल कॉम्पोनंट्स आणि कंट्रोल कॉम्पोनंटलाच व्हॉल्व्स असे म्हणतात. त्यामध्ये आपण आज डायरेक्शन व्हॉल्व, नंतर रिप्रेझेंटेशन ऑफ डायरेक्शन व्हॉल्व, त्याचे काही सिम्बॉल, डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्व म्हणजे डीसी व्हॉल्व, टाइप्स ऑफ व्हॉल्व, त्याच्यामध्ये पपेट व्हॉल्व, साइड व्हॉल्व, पपेट व्हॉल्व, 3-way व्हॉल्व, 3-way व्हॉल्व, नॉर्मल पोझिशन, ओपन 4-way व्हॉल्व, सॉलिनॉइड व्हॉल्व,
स्लाइड वॉल्व, नॉन रिटर्न वॉल्व, चेक वॉल्व, शटल वॉल्व, थ्रॉटल रिलीफ वॉल्व, क्विक एक्झॉस्ट वॉल्व आणि टू प्रेशर वॉल्व इत्यादी वॉल्वच्या अनुषंगाने या व्हॉल्व प्रकरणामध्ये ही माहिती अभ्यासली. तर हा व्हॉल्व संदर्भातला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.